खांदाड गोविंदा पथकाने दाखवली एकीचे बळ, केली बक्षिसांची लयलूट, मेहनतीचे मिळाले फळ। माणगाव शहरातील खांदाड गावातील सोनभैरव गोविंदा पथकाने गेले महिनाभर अतिशय मेहनत घेऊन आणि घाम गाळून सराव केला। या पथकाने एकीचे बळ दाखवीत महाड आणि माणगाव येथील आव्हानात्मक गगनाला भिडणाऱ्या दहीहंड्यांना परिस्पर्श करीत बक्षिसांची लयलूट केली। त्यांनी 7 ते 8 मानवी थर लावून चित्तथरारक आणि लक्षवेधी दहीहंड्या फोडून मुंबई शहरातील दहीहंडी पथकांना ग्रामीण भागातील तरुणांची ताकद, प्रतिभा, कौशल्य आणि टॅलेंट दाखवून संपूर्ण महाराष्ट्र आणि रायगड जिल्ह्यात खांदाड गावचे नाव उज्ज्वल करून जगाच्या नकाशावर सुवर्ण अक्षरांनी कोरले आहे। नियमित व्यायाम करून या तरुणांनी दररोज सायंकाळी खांदाड गावचे आराध्य दैवत सोनभैरवाच्या साक्षीने आणि गावाची जीवनदायी काळ नदीचे स्मरण करून सराव सुरू केला। जिद्द आणि संघर्षाच्या जोरावर एक तरुणांचा थर रचला जात होता। सुमारे 100 तरुणांच्या जिद्दीला डीजे बाळा या त्यातीलच हर हुन्नरी प्रशिक्षक तरुण चेहऱ्यांची भक्कम साथ आणि पाठिंबा मिळाला। तो दररोज या तरुणांचा उत्साह निर्माण करीत होता। त्यामुळे त्यांच्यामध्ये सोनभैरवाची अद्भुत शक्ती संचारत होती। त्यानंतर स्त्री शक्तीमध्ये दैवी देणगीचे वरदान लाभले। त्यांनीही हिरहिरीने सहभाग नोंदवून मोठ्या मेहनतीचे 5 थर लावण्यासाठी जीवाची धडपड करीत होत्या। काही वेळा अपेक्षित यश हाताला गवसले नाही म्हणून तरुणांनी आपली चिकाटी आणि ध्येय मध्येच सोड रणांगणातून पळ काढला नाही तर अधिक जोमाने पुन्हा दहीहंडीचे लक्षवेध करण्याचे स्वप्न प्रत्यक्षात जीवाचे रान करत होते। सराव करताना कठोरता आणि शिस्तबद्धता आणून प्रशिक्षण बाळा, डीजे आणि नीतू कुमकर यांनी कडक नियम पाळून थरथरत्या पायांमध्ये थरथराट निर्माण करून घट्ट पाय रोवून ठेवण्याची कला आणि कसब अंगीकारले। त्यामुळे उंच भरारी घेण्याची दिशा मिळाली। तितकीच तोलामोलाची साथ नव्हे तर 8 थर लावण्यासाठी भक्कम पाया रचला गेला। या सरावाच्या काळात गावात दुःखद घटना घडल्या। 2दा काळ नदीला पूर आला, सणवार साजरे केले, मुलांच्या परीक्षा आल्या, जोरदार पाऊस झाला, आजारपण आले, काही जण कामावरून थकून भागून घरी येत होते। तरीही दहीहंडीच्या सरावात खंड पडला नाही, तो अखंड सुरूच राहिला। याचे श्रेय तरुण आणि तरुणींच्या एकीच्या बळाला जाते। केवळ ताकदीच्या जोरावर उंचीवर असलेल्या दहीहंड्या फुटत नाही तर जिद्दीच्या जोरावरच फोडता येतात, हे खांदाडकरांनी दाखवून दिले आहे। यासाठी या गावचे माजी नगराध्यक्ष आणि विद्यमान नगरसेवक ज्ञानदेव पवार, गावचे अध्यक्ष काशीराम पवार, अनंता पवार यांचे खूप मोठे सहकार्य आणि मजबूत पाठिंबा मिळाला आहे। यावर्षी महाड येथील नामदार भरत गोगावले, स्नेहल जगताप आणि गोरेगावकरांनी बांधलेल्या हंड्या 8 थर लावून फोडल्या। लोणेरे येथील हंडी फोडली। त्यानंतर माणगाव येथील शिवसेनेनी बांधलेली हंडी 8 थर लावून फोडली। त्यानंतर रात्री 10 वाजता खासदार सुनील तटकरे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसने लावलेली दहीहंडी 7 थर लावून सोनभैरव खांदाड गोविंदा पथकाने फोडून आपल्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला। या दहीहंडी उत्सवात या पथकाने सर्वाधिक हंड्या फोडण्याचा विक्रम करून लाखो रुपयांची कमाई केली। मात्र त्यामध्ये प्रत्येकाचा हातभार आणि खांदा लागला आहे। जोवर खांदाडचा खांदा मजबूत आहे आणि पायांचा भक्कम पाया उभा आहे, तोवर 8च नव्हे तर नवलाईचा 9वा थर लावून कोकणात दहीहंडीचा विश्व विक्रम करू असा आत्मविश्वास सोनभैरवाच्या साक्षीने सोनभैरव पथक खांदाडच्या गोविंदा पथकाने व्यक्त केला। मुंबईच्या गोविंदा पथकांना अनेक अत्याधुनिक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येतात। त्यामुळे 9 ते 10 थर लावण्यासाठी जीवाची बाजी लावतात। मात्र खांदाडसारख्या ग्रामीण भागात गैरसोयीच जास्त असतात। या गैरसोयीवर मात करीत या गोविंदा पथकाने घेतलेली भरारी कौतुकास्पद ठरली आहे। भविष्यात खांदाड गावात अत्याधुनिक व्यायाम शाळा सुरू झाल्यास ही शेतकऱ्यांची मुले 9 ते 10